हरियाणामध्ये मित्रांनो मी काही मी करत आहे महाराष्ट्र टेंबूट अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार यमुना गंगोत्री लडाख जम्मू काश्मीर सागर यात्रा सलग मला यात्रा चालू करून 2 महिने आणि 8वा दिवस आहे आजचा. सलग मला आता बडकोटपासून पाठीमागं सध्याला 17 किलोमीटर आहे आणि मी आता आंघोळीची ठिकाण थांबलो. असं पाणी चालू इथं. आता आंघोळी करून थोडं निघणार आहे बडकोटच्या दिशेने. म्हणजे आपलं आता शिमल्याकडे निघायचं. शिमल्यावरून आपला किन्नर केलेलं जाते. ते माझं लहानपणापासून स्वप्न आहे. तर मस्त मध्ये आता आंघोळी करू फ्रेश होऊ आणि पुढे निघू. चला आंघोळ विंघोळ झाली मस्त मध्ये खातो शेंगदाण्याचा लाडू. आणि हा शर्ट कसं वाटतो मला सांगा. त्या गुजरात माझ्या भावानं मला हा शर्ट अजून एक शर्ट दिला त्यानं. खरंच यार अशी माणसं भेटली मला राईड करायला अजून भारी वाटतं. तर की भावानं आंघोळ बिंघोळ मस्त मस्त झाली. शर्ट कसं काय वाटतं मला सांगा. ते मला भावाने दिला होता. भारी वाटलं खरं येताना भेटून. ते गेली ना मला सोडून. मला थोडं वाईट वाटलं कारण की इतकी क्लोज फ्रेंड झाली होती ना ती. अशी काळजात बसली ती माझ्या. नक्की त्यांना भेटणार जावं गुजरातमध्ये. तर असा रोड आहे. आता बडकोटकडे जायचं आहे आपल्याला 17 किलोमीटर अजून. जाऊन नाश्ता करूया आणि आंघोळी झाली पाठीमागं मस्त पण जाऊ. आंघोळ केली मस्तमध्ये छानपैकी. आणि हा नजारा बघा एकदा मस्त असं ढग निघलेलं ते बघा. तर चला आणि आता सध्याला बडकोटपासून पाठीमागं 9 किलोमीटर आहे मी. आणि तुम्हाला मी दाखवतो माझे कपडे कसे वाळतात. हा माझा टाईल वाळतो. हा माझा कच्चा वाळतो. तर असे कपडे वाळवायचं नियोजन असतं आमचं. सध्याला का आज सकाळ सकाळ जरा थोडा मूड ऑफ झालेला वाटतं. मूड ऑफ नॉर्मल जरा थोडंसं तर करमत नसल्यानं वाटतं. जरा थोडं करमत नसल्यानं. तर चला चला ह्या रोडवरून येऊन इकडे मंत्राला गेलो. आता ह्या रोडनं आपल्याला सरळ शिमल्याकडे जायचं आहे. पूर्णपणे मी घामानं ओला झालो आहे. विकासनगर इथनं 105 किलोमीटर. तुम्ही आम्ही बडकोट आता मी बडकोटमध्ये आहे. सध्याला मी बॅग हुडकतोय जी की माझी बॅग आहे ना फाटली इथं म्हणजे चेन आणि खालनं फाटली थोडी. तर त्यामुळे माझा कॅमेरा मोबाईल चार्जर हे सगळं असं वरच्या ह्यात असतं. तर मी हुडकतोय बघतोय मला मोठी बॅग भेटते. मोठी जर नाही भेटली तर मी घेणार आहे. अजून तर नाही भेटली. बघतो सायकल अशी लावली आपण इथं. तर बघतो भेटली तर चांगली गोष्ट आहे. चला शिमलाकडे. बडकोटमधनं लगभग 6 किलोमीटर पुढे येऊन थांबलो मस्त अशा ठिकाणं. आणि हे डोंगरघाट बघा मला हे जरा थोडं वेगळं वाटलं. तर अशा ठिकाणी मी बसतो सगळ्याला. आता सायकल आपली इथं पुढं उभा केली. असं असे शहर असते त्याचे आपल्याला विकासनगर कुंड. तर अशा प्रकारे चाललेलो आहे. उतार लागला आहे आज. मला काय भानगड कळलं नाही. मला उतारच कसं काय आहे आज. आज टोटल उतार आहे सगळा 17 आणि म्हणजे 25 किलोमीटर झालं मित्रांनो. उतार आहे 25 किलोमीटर झालं उतार लागला आहे मला. बडकोटच्या पाठीमागं 17 किलोमीटर होतो आणि बडकोटपासून 7 किलोमीटरात काढलं म्हणजे 25-26 किलोमीटरच्या आसपास उतार आहे. अजून पण चालूच आहे उतार. बघू आता कुठपर्यंत उतार आहे ते. पण खतरनाकमध्ये पुढं चढ आहे. एकदम टॉप लेवलची चढ आहे एकदम पुढल्या साईडला. आता तर उतार आहे सध्याला. अजून बडकोटमधनं साईडला आलो आजची. आणि मी कॅमेरासाठी खास स्टँड घेतलं आहे जेणेकरून माझे व्हिडिओ स्टेबलायझेशन अजून चांगली आणि तुम्हाला बघण्यासाठी अजून मजा येईल. सिनेमॅटिक शॉट दाखवतो तुम्हाला. आता एकदम खतरनाकमध्ये चढायला लागली मला. खतरनाक आणि डेंजर चढ. मेन गोष्ट अशी आहे ताण तर भयानक लागली. पण माझ्या केंडात पण पाणी नाही. बाटली पण नाही पाणी काहीच नाही. ऊन तरी एकदम भयानक पडलं ही बघा. काय करावं काय करणार. ताण अतिशय लागली खतरनाकमध्ये मला. पण पाणी काही नाही प्यायला आता. आणि आता मेन गोष्ट म्हणजे पुढं वस्ती पण नाही कुठं बघा. काहीतरी करायला लागेल. पाण्याची गोष्ट तर काहीतरी. पाण्याशिवाय काय नाही. पाणी मेन आहे मित्रांनो. पाणी कुठंच मिळणार नाही प्यायला. पूर्ण हे रस्त्याला हॉटेल नाही ना कुठं काय नाही. काय करावं काहीच करा नाही. ताण तर इतकी खतरनाक लागली ना मला. मी कधी सकाळी पाणी पिलो 7 वाजता. अजून पाणी नाही पिलो मी. सध्या ह्या कॅन्डामध्ये बघतो माझ्या पाणी असं थोडं तर कॅन सोडावं म्हणलं आणि त्यात मग थोडं पाणी असतं प्यावं. कॅनमध्ये थोडं पाणी होतं. सायकल पडली आणि कॅन्डातलं पाणी संपलं आहे बघा. हे बघा पाणी. तर असल्या ठिकाणी काय करावं काय कर. तर इथं पाणी भरून घेतलं हँडपंपला.
निघालो ह्या दिशेने आता. पाठीमागच्या रोडनं आलो होतो आणि आता ड्रम भरून घेतलं आहे. हापसा होता इथं, हापशानं पाणी भरून घेतलं. आता जायचं पुढं. चला. खतरनाक मध्ये रोड चालू झालतंय. चढाई चालू झाली. जेवायला कुठंच मिळलं नाही. भूक लागली मला. काय करावं काहीच कळलं नाही. पण एक गोष्ट आहे की मला जरा थोडं डोंगर बारकं वाटतं आहे. जसं पुढं चालू डोंगर बारके व्हायला लागलेत. या हे झाड तर आहे ह्याचं, पण ह्याला अजून हे पिकलेलं नाही. पिकलेलं असतं खाल्लं असतं. तर मला जी बघायला मिळतं आहे ती म्हणजे टमाट्याची शेती आणि भाताची शेती. हे मला जास्तीत जास्त बघायला मिळतं. बघा किती भारी लोकेशन आहे. टमाट्याची बाग आहे बघा. इथं भात शेतीमधनं अशी नदी चालली आहे बघा. आणि पहिल्या साईडला छोटंसं गाव आहे. यार काय काय मौसम आहे, काय लोकेशन आहे. वा वा वा. राजमाचा चावल घेतलाय. हे बघा खातो निघतो. कॅमेरा लावतो चार्जिंगला. कॅमेरा चार्जिंग कमी. अर्धा तास कॅमेरा चालूच होता माझा. माहितीच नव्हतं मला. राजमा चावल खाऊन आता आपण चाललो आहे पुढल्या गावामध्ये. त्या गावाचं नाव आहे पुरेला. तर पुरेला गावामध्ये आपण चाललो. सल्ला खेतून माझ्या म्हणून 7 किलोमीटर गाव आहे ती. आणि इकडली शेती टमाट्याची खरंच मला खूप जास्त आवडली. टमाट्याची शेती 1 नंबर आहे इकडं. आणि इकडल्या भागामध्ये आता उद्याच्याला आपण उत्तराखंड राज्य सोडून हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतो. तर मला खरंच खूप छान वाटतं. या 5व्या राज्यामध्ये मी प्रवेश करतो उद्याच्याला. भाताची आणि टमाट्याची शेती बघा. आणि मध्ये ही चिक्कूची ॲपलची झाड आहे. ती मध्ये काय काय ॲपलची झाड आहे ती, काय काय नाही ती. किती भारी वाटते ना. आणि मी ह्याच्याकडे निघालो आहे. आणि आजचा दिवस म्हणजे जरा थोडा वेगळाच आहे. रोड जास्त टफ नाही. डोंगर भाग जरा थोडा नॉर्मल कमी व्हायला लागलेला आहे. जसं मी हिमाचल प्रदेशकडे निघालो तसं डोंगर भाग कमी व्हायला लागला. ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. हो चला बघा. ये देखिए ये वीडियो बना रहा है. हाँ ये ऊपर वीडियो बना रहा है. ये लाइट है. हाँ तो कितने पड़ा ये? कितने होगा आपके हिसाब से? हम क्या जानते हम आज देख रहे हैं. 40,000 रुपये. 40,000. हाँ बस ये. हाँ बस इतना सा. ये 40,000 का है. अरे बल्ब. हाँ और ये तर मित्रांनो हे बघा खाली शेती.
टमाट्याची आणि गव्हाची शेती, भाताची शेती आहे. भात आणि टोमॅटोची शेती बघा ही किती आहे. पहिल्या साईडला गाव आहे एक. आणि पुरेला आपल्यापासून जास्त नाही, 5 किलोमीटरच्या अंतरावरती पुरेला गाव आहे. बघू आता नाश्ते पुरेलामध्ये माझं नियोजन चाललं आहे. आता त्या टाईम 4:30 झालते. चला बघू. रोड यार आज रोड बरा आहे होता. आज रोड बरा होता कारण की आज नॉर्मल रोड होता. तरी पहिल्या गेअरमध्ये सायकल चालवली आज दिवसभर, जास्त करून ढकलली नाही. कसं काय वाटला व्हिडिओ? जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला करा सबस्क्राईब. मी भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, जय हिंद, हर हर महादेव.